नमस्कार, मी नितीन पवार. आजचा विषय आपला शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा असणार आहे. कर्जमाफी होणार का? बरेच सारे YouTubeवर वगैरे व्हिडिओ टाकत आहेत की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी संदर्भातला निर्णय होऊ शकतो वगैरे. त्या संदर्भातलं आपण आजचा हा व्हिडिओ असणार आहे की खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होऊ शकते का? किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? मित्रांनो, येणाऱ्या 3 मार्च पासून राज्यातील अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि 10 मार्चला राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामध्ये बऱ्याच साऱ्या योजनांविषयी अंमलबजावणी होईल. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही निर्णय येऊ शकतो का, हे पण आपल्याला पाहावं लागेल. पण शेतकऱ्याची कर्जमाफी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होऊ शकेल का? बरेच सारे युट्यूबर वगैरे व्हिडिओ टाकतायत की यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भातला निर्णय येऊ शकतो. मी ठामपणे तुम्हाला सांगतो की यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीविषयी कुठलाच निर्णय होऊ शकणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हे इतक्यात होणे शक्य नाही. हे फक्त आपल्याला वेळ बनवायचं काम करू शकतात. यांच्या भाषणामध्ये शेतकरी असतो, यांच्या रॅलीमध्ये शेतकरी असतो, यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्याला कन्सिडर केलं जातं. पण ह्यांचा जो रिअल अजेंडा असतो, त्या रिअल अजेंडामध्ये शेतकरी हा कधीच नसतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल? तर मित्रांनो, 2028-29 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय होऊ शकतो. कारण की त्यावर सरकार कुठलीही योजना आणायचं म्हणले की त्याचा पूर्ण विचार करतं. जे लोक सत्तेत आहेत त्यांना ह्या गोष्टीचं भांडवल देखील करायचं असतं आणि ह्या गोष्टी इन कॅश करून घ्यायच्या असतात. त्या गोष्टीचा उपयोग त्यांना मतदानामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी इतक्यात होणे शक्य नाही. 2028-29 मध्ये एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला निर्णय होऊ शकतो. बरेच सारे व्हिडिओ येत आहेत, पण असं होणे शक्य नाही. परत भेटू आपण नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.